अपडेट न्यूज। यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती विधान परिषद निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला। नई परवास मूव्हमेंटचे अध्यक्ष मोहम्मद आसिम अली यांनी थेट राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप पत्रात केला। केवळ उमेदवारांवर कारवाई करत चालणार नाही, तर कांबळे यांच्या नावाची शिफारस करणाऱ्या पडद्यामागील नेत्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली। स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी काही स्वार्थी लोक पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचा हल्लाबोल आसिम अली यांनी केला। राहुल गांधी देश पातळीवर संविधान आणि सामाजिक न्यायासाठी लढत असताना महाराष्ट्रातील या प्रकारामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं। अनेक दशकांपासून पदे भूषवणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी आता बाजूला होऊन मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी असा सल्लाही पत्रातून देण्यात आला आहे। काँग्रेस संघटनेची सूत्रे आता पक्षातील नव्या निष्ठावान आणि ऊर्जावान तरुण नेतृत्वाच्या हाती सोपवण्याची मागणी त्यांनी केली। हा लढा पुन्हा एका व्यक्तीविरोधात नसून काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सन्मान टिकवण्यासाठी असल्याचं अली यांनी स्पष्ट केलं। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर संघटनात्मक कारवाई करावी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवावा अशी विनंती पत्रात करण्यात आली। संपादक सैयद मतीन। विधान परिषद के उम्मीदवार साहेबराव कांबळे ने जिस तरीके से अपना फॉर्म वापस लिया और लोकतंत्र और संविधान के ऊपर हमला किया, इसकी निंदा करने के लिए, और इसमें दोषी साहेबराव कांबळे को जिन लोगों ने टिकट दिलाने में मदद की, जो स्थानिक नेता थे, उनके ऊपर कार्रवाई की मांग को लेकर मेरी पत्रकार परिषद है। दूसरी, नैतिकता के आधार पर यवतमाल जिला के जिला अध्यक्ष अपना राजीनामा दे, ये मेरी दूसरी डिमांड है। तीसरी, मैंने राहुल गांधी जी को और खरगे जी को, कांग्रेस के वरिष्ठ नेताओं को पत्र लिखकर, मेल कर इस सब विषय की जानकारी दी और उनसे विनंती की कि वो एक समिति गठित करें और समिति के माध्यम से इस जितने भी विधान परिषद के चुनाव जहाँ पे ऐसा मामला हुआ है उसकी चौकसी की जाए और जो लोग इसमें दोषी हैं उनके ऊपर संगठनात्मक कार्रवाई की जाए। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.